नमस्कार. कुक विथ शीतलमध्ये आपले मनापासून स्वागत. आजच्या भागात आपण बघणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल परफेक्ट असा चमचमीत मटर मसाला. अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे आपण या भागात बघणार आहोत. रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी इथे एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले आहे. तेल छान गरम झाले की यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे आपले छान फुलले की त्यामध्ये 2 मोठ्या साईजचे कांदे मी इथे चॉपरच्या सहाय्याने बारीक कट करून घेतले आहेत. आपल्याला कांदा एकदम बारीक चिरायचा आहे. आता कांदा आपण इथे छान भाजून घेऊ. कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे. कांदा आपला छान गुलाबी रंगावर भाजला आहे. तुम्ही बघू शकता अगदी याच पद्धतीने आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये एक मोठ्या साईजचा टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो देखील तेलामध्ये छान मऊसूत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो छान मऊसूत झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. इथे अर्धा चमचा हळद पावडर टाकली आहे. 1 चमचा गरम मसाला पावडर आणि लाल तिखट मी इथे 1 चमचा घेतला आहे. तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे. आता मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत. आपले मसाले तेलामध्ये छान भाजले आहेत. मसाल्यांना छान तेल सुटले आहे. आता यामध्ये आपल्याला मटार ॲड करायचे आहेत. मी इथे 250 ग्रॅम वाटाणा घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचे आहे. आपल्याला भाजी कितपत पातळ हवी आहे त्या प्रमाणात आपल्याला इथे पाणी ॲड करायचे आहे. भाजी मी जास्त पातळ ठेवणार नाही. मला भाजी घट्टच हवी आहे. त्यासाठी मी इथे थोडेच पाणी ॲड केले आहे.
आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता आपल्याला याला झाकण ठेवून छान 5 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे आहे. पाच मिनिटे झाली आहेत. आपण चेक करून घेऊ. आता यावरती थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. आता आपण हे छान मिक्स करून घेऊ. मला भाजी थोडी घट्ट हवी आहे. त्यासाठी मी आणखी थोडा वेळ अशीच गॅसवरती ठेवून देणार आहे. पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवून घेऊ. भाजी तयार आहे. तुम्ही बघू शकता की छान आपली मटारची भाजी तयार झाली आहे. ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.